नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार आणि पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी कायम प्रार्थना असते. तर आज गुरुवार म्हटलं तर आपलं स्वामींचा अभिषेक म्हणजे मी स्वच्छ करून स्वामींचा अभिषेक दर गुरुवारी करत असते. मला दर गुरुवारी मठामध्ये जायला भेटत नाही, पण मी घरी पूजा करत असते. आणि खूप लोक आहेत ना, म्हणजे अशी आहेत की आपले सगळे प्रॉब्लेम घेऊन आपण आपल्या स्वामींकडे म्हणजे मठामध्ये जात असतो की माझ्याकडे आज पैसा नाही आहे, माझ्याकडे हे प्रॉब्लेम आहेत, मला हा सोडून गेला, मला तो सोडून गेला. कसं आहे ना, आपण देवाकडे फक्त रडण्यासाठी जातो. तर ते न करता आपण हात जोडून नमस्कार करायला जरी गेलो, बघून आपले दुःख समजतात किंवा त्यांना सांगायची गरज नाही लागत. जसं आपल्या आईवडिलांना आपण जेव्हा आपण आशीर्वाद घेत असतो तेव्हा त्यांना सांगण्याची गरज नाही लागत, तेव्हा ते लोक आपल्याला कायम आपल्याबरोबर त्यांचा आशीर्वाद कायम असतो. तसं जेव्हा आपण स्वामींकडे जातो ना, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मागायला नका जात जाऊ. आपले जसे कर्म असणार आहेत ना, तशा आपण गोष्टी भोगणार आहोत. तर एक गोष्ट आपण बोलतो ना की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आपल्याकडे सगळं काय आहे, पण आपण ते करतच नाही आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे चान्स असतो आपल्याला करायला, आपल्याला मार्ग दाखवलेला असतो, पण आपण त्या मार्गावरती चालत नाही का? कारण का ते माझ्याकडून होणार नाही किंवा मला ते करताच येणार नाही. हे आपलं माइंडसेट असतं. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करायला भेटते ना, तेव्हा त्याचं सोनं कसं करायचं हे आपल्यावरती असतं. आणि आपण बोलतो माझ्याकडे काहीच नाही. आपण 4 भिंतींच्या आतमध्ये तरी राहतोय. काही लोक बघा जा हॉस्पिटलमध्ये म्हणजे जीवन जगण्यासाठी भीक मागतात. काही लोक रस्त्यावरती झोपतात, त्यांना एक टायमाचं जेवण देखील मिळत नाहीये. आपल्याकडे निदान 4 भिंती आहेत, आपण 2 ते 3 टाइम छान जेवतोय, आपल्याकडे सगळ्या काय गोष्टी आहेत. तर मग आपण कसं राहिलं पाहिजे? जेव्हा आपल्याला कळत नाही ना काहीच, की मी आता खूप टेन्शनमध्ये आहे, मी खूप डिप्रेसमध्ये आहे, मला काहीच कळत नाही की मी आता काय करू या पॉईंटला, तेव्हा तुम्ही स्वामींना भेटायला जा. आणि स्वामींना बघता क्षणी आहे ना, आपले सगळे जे टेन्शन असतात, प्रॉब्लेम असतात, जे आपण विचार करत असतो, त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला होऊन जातात आणि आपण फक्त स्वामींना बघत असतो. ही गोष्ट तुम्ही नोटीस करून बघा. तर तुमचा दिवस खूप छान सुखाचा आनंदी जावो ही स्वामींची प्रार्थना आहे आणि तुम्ही नेहमी हॅपी राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.